तर हॅलो मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसापासून आम्ही काही ब्लॉग टाकत वगैरे नव्हतो, कारण जरा शाळा चालू होती, हे ते चालू होतं आणि तास पण चालू होते. तर आता मित्रांनो काही सुट्टी आहेत, आता 2-3 दिवस झालं आणि आज आहे विशेष दिवस म्हणजे रंगपंचमी आहे आज. आणि रंगपंचमी आम्ही सकाळीच खेळलो, बट आज आम्ही आलो राहणार. तर राहणार हो का, इथं भिजवतोय का, इथं भिजवायचं चालू, इथं ती चालू केली. असं पाणी उसाला द्यायचं चालू आहे. आणि सध्या तर मित्रांनो इथं पाणी खूप कमी आहे आमच्या विहिरीला. तुम्हाला पाणी मी दाखवतो. ओ काटा पण आहे तिथे, इथून दिसत नाही. हो का मित्रांनो, असं पाणी आहे, थोडंच आहे पाणी, वरून जास्त दिसतंय बट थोडंच आहे पाणी. तर असंच थोडं थोडं आम्ही उसाला देतोय पाणी. बघा असं दंडातनं खाली जाते आणि हे पाणी ह्या खालच्या तुकड्यात जात आहे. आणि मित्रांनो आता ऊस गेलेत मित्रांनो का, आमच्या राना शेजारी ऊस गेलाय बघा. आणि आता ह्यो हा खोडवा ऊस धरलेला आहे, असा मोठा झालाय. आता हे 5 फुटाचा भुसा केलेला आहे, असं भुसा. आणि तिथं एक देवीचं हे आहे मित्रांनो, देवी त्या झाडाखाली, म्हसोबा देव आहे, देव मित्रांनो, देव आहे ते म्हसोबा. आणि काही कसलं भारी दिसतंय मित्रांनो, वातावरण खूप छान आहे मित्रांनो. रात्री आमच्याकडे थोडा पाऊस आला होता, बट जास्त नाही पडला, थोडाच आला होता फक्त. पण तेवढ्या पावसाने काय आपलं पुरणार नाही, आपल्याला जास्त पाऊस लागणार आहे. आणि इथं ह्या बाजूचा पण सगळा ऊस निघून गेलाय मित्रांनो. असं इथं मकवान होतं, ते गेलंय निघून. आणि पलीकडे ऊस होता, आता तो खडवा ऊस धरलेला आहे. आणि वर होतं म्हणजे ते होतं, तिथं होतं कांद. आणि त्या बाबळीकडे म्हणजे तिथं बाबळ दिसते तुम्हाला मोठी, तिथं हे होतं, तिथं पण ऊसच होता. तिथं बैलगाड्या ही उभा झाल्या होत्या. ओ काय झालं, लाईट गेली वाटतंय, लाईट गेली आहे मित्रांनो. येईल आता, चालू होत, जरा गेली वाटते लाईट, जरा येईल पण 5 मिनिटात. ऑटो नाही आपल्या ह्याला, पण येईल 5 मिनिटात. तो का अशी बंद झाली बघा आता मोटर. हे तोडून हे जाळून टाकायचंय मित्रांनो, खूप घाण झालंय इथं कडण सगळ्या विहिरीच्या. ही विहीर साफ करायची आहे मित्रांनो एके दिवशी आपल्याला. हा लाईट गेली, चमकली होती. मित्रांनो तर मित्रांनो आता भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तर चला आतासाठी बाय बाय.